नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. प्रामाणिकपणे उद्योग व्यवसाय करून नावारूपास आलेल्या आपल्या कुटुंबाची सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून बदनामी करणारे मलखेसिंग दुधानी आणि त्यांच्या कुटुंबावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी ऑल शीख शिकलीकर असोसिएशन आशाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष PMC PWD कॉन्ट्रॅक्टर उद्योगपती बच्चनसिंग ईश्वरसिंग कल्याणी यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. आपण 25 वर्षापासून उद्योग व्यवसाय प्रामाणिकपणे करत असून शीख शिकलीकर सर्वधर्मीय समाजाकरिता रामटेकडी हडपसर पुणे शहरात विविध उपक्रम राबवून चांगले काम करत आहे. या कामाबद्दल शीख समाजात मान सन्मान मिळतो आहे. विविध चांगल्या उपक्रमांमध्ये आम्ही पुढाकार घेत आहोत. असे चांगलं काम करत असताना आमची वाहनं काही वर्षांपूर्वी जाळून आमचे लाखोंचे नुकसान करण्यात आले. रामटेकडी येथे नाईक नवरे यांच्या सध्या सुरू असलेल्या SRA स्कीमच्या जागेत अडथळा ठरणाऱ्या घरांवर प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कारवाईशी आमचा काही संबंध नसताना सोशल मीडियावर रील टाकून भाऊ, मुलगा आणि बच्चनसिंग कल्याणी यांच्या कुटुंबाची नाहक बदनामी करण्यात आली आहे. याबाबत वानवडी पोलिसांकडे तक्रार करणार असून पोलिसांनी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून केलेल्या बदनामीची चौकशी करून बदनामी करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी बच्चनसिंग कल्याणी, बॉबीसिंग बच्चनसिंग कल्याणी, शिस्तोलसिंग ईश्वरसिंग कल्याणी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. पाहूया त्यांनी साधलेला हा संवाद. मी बच्चनसिंग ईश्वरसिंग कल्याणी, मी पुणे रामटेकडीमध्ये राहतो. मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे. पुणे महानगरपालिका आणि PWD मध्ये मी गव्हर्नमेंटची कामं घेतो. मी गेली अनेक वर्ष नाईक नवरे बिल्डर यांच्याकडं कॉन्ट्रॅक्ट घेतो आणि रामटेकडीमध्ये जे SRA स्कीम चालू आहे, जे रिहॅबिलिटेशन चालू आहे, ते डेव्हलपमेंट, त्याच्यामध्ये माझ्याकडं कॉन्ट्रॅक्ट आहे. बिल्डिंगचं फाउंडेशन खोदायचं, त्यांचं रोड बनवायचं, त्यांना इतर काय डेव्हलपमेंट करायची तर ते कामं माझ्या JCB पोकलेन मशीनने केले जातात. आता काल परवा तिथं एक अतिक्रमणाची कारवाई केली. SRA आणि महाराष्ट्र शासन आणि पोलीस संयुक्त कारवाई झाली. त्याच्यामध्ये बिल्डरची लोक, अजून पोलीस प्रशासन आणि SRAचे जे महाराष्ट्र शासनाचे जे लोक आहेत ते तिथे सोबत होते. त्यांनी ते कारवाई केली. जे पात्र लोक आहेत त्यांना बिल्डिंगमध्ये वरती घर दिलं जातं आणि जे अपात्र लोक आहेत त्यांना ते त्यांच्या नियोजनमध्ये बसवून त्यांची ते झोपडी पाडतात आणि त्यांना कुठं काय द्यायचं ते बिल्डर ठरवतात आणि SRAचे लोक ठरवतात. त्याच्यामध्ये काल आमच्या एका समाजाच्या नातेवाईकाने काही लोकांसोबत संगनमत करून मला आणि माझ्या मुलाला, माझ्या भावाला बदनाम करायचा प्रयत्न केला. त्यांनी आमच्यावर आरोप लावलेत की त्यांची घरं आम्ही तोडलेली आहेत. त्या माणसाची तिथं ॲक्च्युली घरं नव्हतेच. त्याची आईचं एक घर होतं, त्याला ते ठक्कर बिल्डरमध्ये मिळालेलं आहे. बाकी त्याची तिथं कुठली घरं नव्हती. त्यांनी असं इलिगल एक पत्र्याचं शेड मारून ताबा घेण्याचा प्रयत्न केलेला होता. त्या बिल्डरला आणि रामटेकडीमधल्या रहिवाशांना, प्रत्येक नागरिकाला माहिती आहे, पोलीस प्रशासनाला माहिती आहे. हे माणूस काय करतो, काही जरी प्रॉब्लेम झाला किंवा नाही झाला तरी मला, माझ्या कुटुंबाला इलिगल बदनाम करायचा, आम्हाला कुठेतरी अडकवायचा, फसवायचा प्रयत्न करतो. त्याचं नाव आहे मलखेसिंग राजूसिंग दुधानी उर्फ जंबू सिंग. त्याचे वडील वारलेले आहेत आणि तो माझ्या सख्या बहिणीचा मुलगा आहे. त्याच्यासोबत त्याची बायको अंजली कौर आणि त्याच्या 2 बहिणी अनिता कौर, त्याची दुसरी बहीण पलक कौर उर्फ सविता कौर, हे सगळे मिळून आम्हाला, माझ्या कुटुंबाला खूप हॅरेसमेंट देतात. आमच्या समाजामध्ये खूप आमची बदनामी करतात. आमच्या समाज माध्यमांचे जे काय आमचे ग्रुप आहेत समाजाचे, बाकी इतर ग्रुप, त्याच्यामध्ये व्हिडिओ काही खोटं बोलून व्हायरल करतात की बच्चनसिंगनी, त्याच्या भावानी शिस्तोल सिंगनी, माझा मुलगा इंजिनियर आहे आता बॉबीसिंग कल्याणी, त्याचं सुद्धा नाव घेतात. आमचं कुटुंब सर खूप सुशिक्षित आहे. आम्ही भारतामध्ये राहतो, तर आम्ही एक रिस्पेक्टेबल पर्सन आहे. आम्ही आमचं बिझनेस एकदम व्यवस्थित इमानदारीने करून आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आमच्यावर कसलाही डाग नाही, कसलेही आम्ही इलिगल काम करत नाही, कुठलाही आमच्यावर आजपर्यंत गुन्हा दाखल नाही. हे लोक वारंवार आम्हाला बदनाम करतात. त्याच्यामध्ये स्पेशली मलखेसिंग राजूसिंग दुधानी, तो जो व्यक्ती आहे त्याला आमच्या इतर समाजांची लोक सुद्धा त्याला भडकवतात आणि तो असं व्हिडिओ बनवून समाज माध्यमामध्ये व्हायरल करून आम्हाला बदनाम करतो. आता मी थोडीशी आमच्या घराची माहिती देतो. मी बच्चनसिंग, हा माझा मुलगा बॉबी सिंग. आता ह्याने सर
इंजिनिअरिंग पास केलेलं आहे, बीई सिव्हिल, अजिंक्य DY पाटील मधनं त्याला डिग्री मिळालेली आहे, तो इंजिनियर आहे. माझी ह्याच्यापेक्षा लहान मुलगी, त्याचं नाव किरण कौर आहे, त्यांनी नीटची एक्झाम 2 वेळा दिली सर. पहिली एक्झाम दिली त्याच्यामध्ये त्याला 450 पर्यंत मार्क मिळाले होते. आता जेव्हा नीटची एक्झाम झाली त्याच्यामध्ये परत त्यांनी पेपर दिला आणि पेपर देऊन त्याचा अजून रिझल्ट बाकी आहे. तिथं आम्ही त्याला डॉक्टरसाठी ऍडमिशन घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आमचं कुटुंब सगळं सुशिक्षित आहे. माझा भाऊ सिस्तोल सिंग ईश्वर सिंग कल्याणी एवढा नीट अँड क्लीन आहे. आजपर्यंत कसलेच गुन्हे, कसलाच इलिगल काम त्यांनी केलेलं नाही. प्रोफेशनल पद्धतीने काम करून गव्हर्नमेंटची GST भरून आम्ही काम करतो. आणि हे लोक आम्हाला बदनाम असं करतात की पोलिसात आम्ही अडकलो पाहिजे, आमच्या समाजामध्ये आमची बदनामी झाली पाहिजे. मी सिकलीकर समाजाचा आशा ऑल सिख सिकलीकर असोसिएशनचा महाराष्ट्र प्रदेशचा उपाध्यक्ष आहे. त्या माझ्या पदावर सुद्धा हे लोक जळतात की समाजामध्ये हा व्यक्ती मोठा होत गेलाय, ह्याची प्रतिष्ठा चांगली आहे. प्रत्येक बिल्डरांसोबत, कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांसोबत माझे चांगले संबंध आहेत. मी आमदार साहेबांना ओळखतो, मी नगरसेवकांच्या सोबत राहतो. मग मी माझ्या हिमतीवर, माझ्या कर्तृत्वावर मी तिथपर्यंत पोहोचलेलो आहे. मी कुठलाच गुन्हा केलेला नाहीये, कुठलेच इलिगल आम्ही काम केलेलं नाही. उलट आम्हाला प्रत्येक वेळी ज्या वेळेस ह्या लोकांनी आम्हाला फसवायचा प्रयत्न केला, यांनी सर नोव्हेंबर 2024 मध्ये माझा JCB, माझा एक हायवा डंपर ह्या लोकांनी जाळला. तिथं माझं 40 ते 50 लाख रुपयाचे यांनी नुकसान केलं. माझं जिथं मी कष्ट करून जगत होतो, जिथं माझं घर परिवार, माझं प्रपंच चालत होता, ते वाहनं माझी यांनी जाळली सर. तसं ह्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे. ते गुन्ह्याचे माझ्याकडे प्रत, हे कॉपी, हे फोटो आहेत. हे मलखे सिंग आणि त्याच्या बहिणी यांनी मिळून माझ्या गाड्या मशीन जाळलेले सर. माझ्या पोटावर यांनी अन्याय केला, माझ्यावर गदा आणलेली आहे. तरी पण यांच्यावर गुन्हा दाखल आहे. आणि एक दिवस यांनी काय केलं सर, स्वतःची डोकी फोडली, स्वतः अंगावरती ब्लेडने वार केली, बायकोचे कपडे फाडले. त्याचा एक दारू विकणारा माणूस आहे, त्याचं डोकं फोडलं आणि जाऊन माझ्या विरोधात खोटी तक्रार दिली. त्या तक्रारीमध्ये सरांनी, पोलीस प्रशासनाने आम्हाला खूप सहकार्य केलं. त्यांनी त्याची शहानिशा केली की आम्ही ऍक्च्युअल याला मारलंय का नाही. आम्ही त्याला मारलेलं नव्हतं, त्याला डोळ्यांनी पाहिलं सुद्धा नव्हतं. आम्ही त्यावेळेस आमच्या घरी, आम्ही आमच्या जागेमध्ये होतो. त्यांनी जी खोटी तक्रार दिली होती ते साहेबांनी, पोलीस प्रशासनाने खूप व्यवस्थित तपास करून तिथं आम्हाला त्याचं फायनल करून आम्हाला निर्दोष त्याच्यामध्ये केलेलं आहे. ते गुन्हा आमच्यावरनं खारिज केलेला आहे. आमची मागणी एवढीच आहे की ह्याने जे आमच्यावरती आरोप लावलेत की बच्चन सिंगने आमचे घर तोडलेत, आम्हाला जीव मारण्याची धमकी दिलेली आहे, असं आम्ही त्याला धमकी कुठं दिली, फोनवरती दिली का समोर जाऊन दिली, असं काहीही प्रूफ नाहीये. तो खोटं बोलत आहे. आणि पोलीस प्रशासनाला माझी एवढीच नम्र विनंती आहे माझ्या कुटुंबाच्या वतीने की हा माणूस 1 नंबरचा अट्टील गुन्हेगार आहे. ह्याच्या बहिणी सुद्धा अट्टील गुन्हेगार आहेत. ह्यांना असे धमकी देण्याबद्दल समाज माध्यमांमध्ये, समाजात, ग्रुपांमध्ये, फेसबुकला, इंस्टाग्रामला आमची बदनामी केली, म्हणून ह्याच्यावरती गुन्हा दाखल होऊन याला अटक केली पाहिजे, एवढी आमची नम्रतेची पोलीस प्रशासनाला विनंती आहे. Which is happening under the scheme of SRA, Slum Rehabilitation Authority. This scheme is actually applied from the Government of India, which the main contractor is Naik Navar Developers, which is the owner is Good man. Hemant sir. He is a really nice man. He is a very good man, and he has legal license and authority to rehabilitate the slums. And the subcontractors, my father, my uncle, Chachadi. Our company name is Vaheguru Earthmovers and Constructions. So whichever allegations and accusations which are made against us, we have not yet participated and not yet done anything wrong, which government and such police, you can say, have taken actions against us. So we appeal this false cases, false accumulations against us should be avoidable. And this act has caused me and my family mental traumas and mental harassments, which can further leads to my future and my, what you can say, job application, which can result in my career. I appeal that government should take legal action against him. SRAचे घरं पाडण्याची स्कीम जी चालू होती त्यामध्ये PMCचे, महानगरपालिकेच्या सगळ्या मशीन होत्या, JCB वगैरे, तर त्यांनी सगळे ते घरं वगैरे तिकडचे पाडले. जे SRAचे जे घर पाडायचे, आमचे त्यामध्ये काही संबंध नाहीये.
मलके सिंग जे आरोप लावतोय. मलखे सिंग जे आरोप लावतोय आमच्यावर ते सगळे खोटे आहे.